सुरतहून घराकडे परतताना काळाचा घाला, महामार्गावर दुर्दैवी अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सुरतहून कामावरून सुखरूप आपल्या गावी परतणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर घडली. सावरड गावाजवळ दुचाकी घसरल्यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने प्रतीक राजू गावित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बेडकी गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीका कुटुंबाचा एकुलता एक आधार होता. सुरत येथे कामासाठी गेलेला प्रतीक काही दिवसांपूर्वीच नवापूरला परतला होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून क्रमांक MH39 AG 3852 आपल्या बेडकी गावी निघाला होता. दरम्यान सावरड गावाच्या शिवारातील एकता हॉटेलसमोर पोहोचताच त्यांची दुचाकी अचानक घसरली. प्रतीक रस्त्यावर पडला असता त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. चिंचपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या भीषण अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रतीकच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि बेडकी गाव सुन्न झाले. तरुण मुलाच्या अपघाती निधनामुळे गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आमच्या बेडके गावातील प्रतीक राजू गावित याचं सुरतला कामाला गेला होता. कामाहून नवापूरला परत आला. नवापूरहून त्याने फोन केला की मी नवापूरला आलो आहे तर घ्यायला या असं. तर त्याचा मित्र गाडी घेऊन त्याला घ्यायला गेला. पण तिकडनं येताना सारवडजवळ गाडी स्लिप झाली की काय झाली ते आता, पण तो पडला आणि त्याच्यावरून येणारे ट्रक गेल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. येताना थोडा पाऊस सुरू होता त्यामुळे गाडी स्लिप झाली की मागून ठोकलं ते काही समजले नाही, पण त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि पडल्यामुळे तो गाडी वरून गेल्यावर कमरेच्या वरून गेल्यावरती तो त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत जो दुसरा होता तो कसा आहे, त्याची तब्येत? तो चांगला आहे, त्याला नाही लागला आहे, तो चांगला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.